नवरा स्वामी नाम घेत नाही म्हणून त्याच्याशी भांडू नका. काय करायचं? अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. काय करायचं? तो स्वामीनाम घेत नाही ना, त्यालाच स्वामी म्हणून हाक मारा. अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामीनाम घेत नाही ना, स्वामी या, स्वामी जेवायला वाढलं आहे, स्वामी पाणी घ्या, बघा काय होतं ते. आणि बंधुवर्ग पण मागे बसलेला आहे, इथे पण बसलेला आहे. पत्नी जर स्वामी भक्त नसेल, ती स्वामीनाम घेत नसेल, तर तिच्याशी भांडू नका. हां, तिला असं म्हणू नका, आता बघ तू स्वामीनाम घेत नाहीस ना, या महिन्यात मी तुला पैसेच देणार नाही. असं नाही करायचं. आवश्यकता नाही त्याची, आवश्यकता नाही. प्रपंच आहे बाबा, ती चालवते. प्रपंच ती चालवत असते. आपण आपल्या पत्नीला सुद्धा स्वामी म्हणून हाक मारा. मी आपल्याला सांगतो एक सत्य इथे. आपण सगळ्यांनी माझ्या आईचा उल्लेख केलात, पण आता तिच्या जीवनाच्या सायंकाळी जेव्हा ती मठामध्ये तिचं वास्तव्य होतं आणि मला 24 तास तिचा संघ घडत होता, अगोदर मी तिला नाही म्हणायचो. तिला नाही का म्हणायचो तेही सांगतो. मी लहान असताना माझे लहान मामा माझ्यापेक्षा वयाने फार मोठे नाहीत, त्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं. आताही करतात. इथेच गावकडीतच राहतात, मागे इथून जवळच राहतात. ते बोबडे बोलायचे. त्यांना माझ्या आईला सगळे माई म्हणायचे. माई. त्यांना माई म्हणायचं यायचं नाही, ते नाही म्हणायचे, कारण ते बोबडे होते. आणि ते नाही 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 करत राहिले, ते सगळेच नाही म्हणायला लागले. आणि मी जेव्हा लहान होतो आणि जेव्हा मी बोलायला शिकलो, तेव्हा मी माझ्या मामाच्या संगतीत असायचो. संगतीचा परिणाम बघा कसा होतो तो. माझा मामा मला नाही आली नाही आली, ते बघ नाही बघ नाही बघ. आणि मी सुद्धा तिला आई म्हणण्याच्या ऐवजी मी तिला नाही 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 असंच म्हणायला लागलो. सत्संगतीने काय होतं लक्षात येते तुमच्या? संगत काय करते? तुम्हाला बदलते. म्हणून सत्संगती करावी. माझ्या मामा माझ्या आईला नाही म्हणायचे, म्हणून मी सुद्धा माझ्या आईला नाही म्हणायला लागलो. आणि नंतर सगळं गाव तिला नाही म्हणायला लागलं. आता नंतर सगळे स्वामी भक्त तिला नाही म्हणायला लागले. मात्र जेव्हा ती इथे येऊन वास्तव्याला राहिली, हे माझं सद्भाग्य उदय पावणं होतं. स्वामीने अगोदरच व्यवस्था केली होती. स्वामीने मला गणरायाला बोलवायला सांगितलं. मठामध्ये गणरायाला स्वामींनी सांगितलं म्हणून गणरायाला आणलं. आणि गणरायाला आणण्याचं स्वामींचं नियोजन त्यासाठी होतं, माझ्या आईसाठी होतं. आणि गणराया आले म्हणून माझंही कुटुंब इथे आलं. आणि माझी आई जेव्हा इथे वास्तव्याला होती मठामध्ये, तेव्हा मी तिला नाही म्हणायचो नाही, मी तिला स्वामी म्हणायचो. मी सकाळी नमस्कार करताना स्वामी नमस्कार. स्वामींना नैवेद्य अर्पण करताना ती तिथे बसलेली असायची, तिलाही मी नैवेद्य अर्पण करायचो. आणि स्वामी आपण नैवेद्य घ्या. ती एवढं गोड हसायची ना जेव्हा मी तिला म्हणायचो ना स्वामी आपण नैवेद्य घ्या. अरे ते हसणं आहे ना, अनेक जन्मातील दुःख दूर करणार होतं. आजही मला ते दिसतं, आजही मला ते दिसतं. म्हणून बंधुवर्गाने आपल्या पत्नीला जर ती स्वामीनाम घेत नसेल तर तिच्याशी भांडण न करता तिलाच स्वामी म्हणून हाक मारा. आपलं जीवन निश्चितपणे आनंददायी होईल. आपल्या कुटुंबामध्ये स्वामीनाम नांदेल. ज्यांच्या कुटुंबामध्ये स्वामीनाम पूर्णपणे नांदतंय त्याने शेजाऱ्याला स्वामीनाम देण्याचा प्रयत्न करावा. आपल्या नातेवाईकांना स्वामीनाम देण्याचा प्रयत्न करावा. जो जो भेटेल त्याला स्वामीनाम देण्याचा प्रयत्न करावा. कारण हा कल्याणाचा महायज्ञ आहे. हा नुसता स्वामीनामाचा यज्ञ नाही, हा कल्याणाचा महायज्ञ आहे. आपल्याकडून कल्याण घडतंय. आपण स्वामीनामाची आहुती देताय त्या यज्ञामध्ये, पण त्याच्यातून फलप्राप्ती काय आहे तर कल्याण आहे. आणि ते जो जो आपल्याला भेटेल आणि ज्याला ज्याला आपण म्हणाल श्री स्वामी समर्थ, त्या प्रत्येकाचं कल्याण स्वामी करणार अशी शाश्वती स्वामींनी दिलेली आहे, मी नाही. त्यामुळे स्वामींवर विश्वास ठेवा, त्यांचं नाम घ्या, त्यांचे चरण घट्ट पकडा, आपल्या जीवनाचा आनंद घ्या. श्री स्वामी समर्थ.